मित्रांनो नमस्कार, मी श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान परळी वैजनाथ इथे आलेलो आहे छान दर्शनाकरता। काय गाव लावून देतो फोन तुम्हाला। ओम नमः शिवाय। काय नाव
ज्योतिर्लिंगापैकी 5 स्थान आहे. मी अनेक ठिकाणी इतर ज्योतिर्लिंगाला गेलो, अनेक ज्योतिर्लिंगाचं महत्त्व वेगळं. मी जसं काशीला गेले तिथं मोक्ष प्राप्तीचं महत्त्व, सोमनाथला गेले तिथं संतान पुत्र प्राप्तीचं महत्त्व. तसं परळी वैद्यनाथाचं महत्त्व म्हणजे असं आहे की इथं देवाचं दर्शन घेतल्याने, स्पर्श दर्शन केल्याने, देवाचं तीर्थ घेतल्याने आणि देवाला अभिषेक केल्याने आपल्या शरीरामध्ये जे काही रोग, पीडा, दुःख, व्याधी, कष्टभीती आहे त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते. इथं फक्त आणि फक्त आरोग्याचे. तुम्ही इतर ठिकाणी जर गेले तर शंकराच्या बाजूला पार्वती माता असतात. आपल्या इथं शिवलिंगामध्ये भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ या दोघांचा वास आहे. या दोघांचा वास असल्यामुळे पार्वती माता इथं बाहेर आहे. आतमध्ये जाताना डाव्या साईड, उजव्या साईडला. आणि भगवान विष्णूचा शिवलिंगामध्ये वास असल्यामुळे इथं आरोग्याचं महत्त्व आहे. आपण शंकराला इतर ठिकाणी आरती प्रदक्षिणा करतो, पण आपल्या इथं आरती प्रदक्षिणा शंकराची आहे आणि आरती प्रदक्षिणा विष्णूची आहे. अशा 2 प्रदक्षिणा मिळून पूर्ण 1 प्रदक्षिणा होते. इतर ठिकाणी गेले तर देवाचं सर्व ठिकाणी एक असतं. आपल्या इथं देवाचे नाव 3 आहेत. देवाच्या समोर नंदी पण 3 आहेत. 3 नंदी म्हणजे असं महत्त्व असेल की आपल्याकडे सकाळी 4 वाजता, दुपारी 3 वाजता आणि रात्री 10 वाजता अशी वैद्यनाथाची त्रिकाळ पूजा असते. आणि त्यानंतर 3 नंदीचं दुसरं महत्त्व असेल की आपल्याला जसा माणसाचा जन्म घेतो तर आपल्याला काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायला पाहिजे. मग आम्ही इथले प्रॉपर जे लोकलचे माणसं आहेत, आम्ही जर समजा त्रिकाळ दर्शन घेतलं वैद्यनाथाचं सकाळ, दुपार, संध्याकाळ, तर आमच्याकरता काशी विश्वनाथ इथंच आहे. आम्हाला काशीला जायची गरज नाही. आणि जसं तुम्हाला म्हणलं की इथे देवाचे नाव 3 आहे, तर आता हे तिसरं कलियुग चालू आहे. पहिलं जे आहे कृतयुग, दुसरं द्वापार युग आणि तिसरं कलियुग. तर असं हे 3 युगापासून हे वैद्यनाथाचं मंदिर आहे. आणि हे वैद्यनाथ भगवान जे आहेत हे तुम्ही स्थापित केलेले वगैरे नाही, हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. त्यांचं देवाचं पहिलं नाव आहे वैजनाथ. वैजनाथ म्हणजे वैजुंबा नावाचे शिवभक्त होते. ते इथं रोज शंकराची आराधना करायचे आणि त्यांनी 10 वर्ष शंकराची तपस्या केली आणि देवाला प्रसन्न केले. मग त्यावेळेला देवाने भक्ताला विचारलं की बाबा तू एवढी तपस्या करतोस, तुझी काय इच्छा आहे काय नाही. मग त्यावेळेला भक्तांनी देवाला सांगितलं की हा जो राक्षस आहे, मातंग नावाचा राक्षस होता, त्याचं काम होतं लोकांना त्रस्त करायचं. जे ऋषीमुनी पूजापाठ करतात त्याच्यामध्ये बाधा आणायची. मग त्यावेळेला भक्तांनी सांगितलं देवाला की या राक्षसाचा नाश करा. भक्ताच्या सांगण्यावरून भगवंतांनी त्या राक्षसाचा नाश केला. त्यावेळेला भगवान म्हणाले बुवा मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू जे काम केलं ते जनकल्याण करता केलंस. तुझी इच्छा काय आहे? तुझ्या मनात जे काही इच्छा असेल ते पूर्ण होईल. मग त्यावेळेला भक्त म्हणाले की देवा माझी काही इच्छा नाही आहे. तुम्ही जर मला काही देणार असाल तर तुम्ही माझ्या नावानं स्वयंभू ज्योतिर्लिंगामध्ये इथं स्थापित व्हा. मग त्यावेळेला भगवंताने भक्ताच्या डोक्यावर हात ठेवला. भगवान आणि भक्त दोन्ही आतमध्ये गेले, पाताळ
देवस्थानातून अग्नीच्या ज्वाला निघाल्या आणि यालाच शिवलिंग प्रगट झाले. याच शिवलिंगाला पहिलं वैजनाथ असं नाव आहे. त्यानंतर देवाचं दुसरं नाव आहे हरिहरेश्वर. हरिहरेश्वर म्हणजे शिवलिंगामध्ये भगवान विष्णूचा वास होण्यामुळे इथं देवाला सगळ्यात नवीन महत्व म्हणजे आरोग्याचा महत्व असं प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आपल्या इथं त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत अशी प्रथा आहे की ज्यावेळेला तुम्ही देवाचं दर्शन करताना स्पर्श दर्शन करताना हात लावून दर्शन जर केलं तर तुमचं दर्शन देवापर्यंत मान्य होतं. जर समजा महादेवाला जर लांबून पाहिलं आणि हात जोडले तर तुमचं दर्शन पूर्ण नाही. त्यानंतर मग देवाचं दुसरं नाव आहे वैद्यनाथ. वैद्यनाथ म्हणजे काय की आपण इथे जे बसलो त्याला मेरुगिरी पर्वत असं म्हणतात. पहिले या ठिकाणी जायचं नव्हतं, पूर्णपणे हा डोंगर होता. इथं मग पहिल्या काळामध्ये जडीबुटी आहे. तुम्हाला माहिती आहे पहिले हॉस्पिटल दवाखाने आपल्याकडे राजस्थान भरपूर ठिकाणामध्ये आपल्याकडे घेऊन या शिवलिंगाला स्पर्श करायची जडीबुटी आणि त्याच जडीबुटीने लोकांचा इलाज करायचा. शिवलिंगामध्ये जी काही शक्ती आहे ती या जडीबुटीमध्ये येते आणि त्यामुळे त्यामुळे देवाचं शिक्षण वैद्यनाथ असे स्थापित झाले. वैद्यनाथ म्हणजे वैद्यांच्या वैद्य देव असं हे देवाचे वैद्यनाथ.